हाय हॅलो नमस्कार शुभ शुक्रवार सगळ्यांना। आईसाहेबांच्या प्रसन्न दर्शनाने आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया। आज शुक्रवार आईसाहेबांचा दिवस। कितीदा छाटले तरी बघा इथे पुन्हा पालवी झाडाला फुटतेच। आमच्या घरामागे असलेलं हापूस आंब्याचं झाड मी ऑब्झर्व करत होते संध्याकाळी, पुन्हा पालवीने पुन्हा सज्ज झालं आहे। म्हणजे निसर्गाकडनं ही पॉझिटिव्हिटी किती घेण्यासारखी आहे ना। फांद्या खिडकीत येतात म्हणून कितीदा छाटला तरी पुन्हा सुंदर पालवी फुटते आणि झाड छान पुन्हा बहरतं। अशी शांत प्रसन्न संध्याकाळ मी ऑब्झर्व करत होती। छान मंद वारा पण सुटला होता। संध्याकाळी आवर्जून आणि सकाळी पण 2 मिनटं तरी मी बाहेरचं निसर्गाचं दृश्य डोळ्यात टिपून घेत असते। खूप छान वाटतं बाहेर। ही पापली पीस लिली पण किती सुंदर भरली आहे। शुभ संध्याकाळ सगळ्यांना। प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मी संध्याकाळचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते। छान शांत अशी संध्याकाळ झालेली आहे। आता आज शुक्रवार आहे तर शुक्रवारची छान पूजा मांडूया। देवीच्या पूजेने सुरुवात करूया संध्याकाळची आणि मग माझं थोडंसं रुटीन तुमच्याबरोबर मी शेअर करते। चला तर मग शुक्रवारची ही पूजा मांडण्यासाठी आपल्याला एक कलश घ्यायचा, चांदीचा तांब्याचा, जो काही तुमच्याकडे अवेलेबल असेल तो घ्यायचा आहे। त्यात अर्धा भाग पाणी भरायचं आहे आणि त्याच्यामध्ये सुपारी आणि एक साधा आपला बंदा रुपया टाकायचा आहे। नंतर अष्टगंध लावून चारी बाजूने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। स्वस्तिक झाल्यानंतर त्याच्यावर लाल कुंकवाने आपल्याला असं टिळा लावायचा आहे आणि त्यानंतर 5 विड्याची पानं घ्यायची, ती अशा प्रकारे आपल्याला अरेंज करायची आहे। आणि एका तांबणामध्ये आता तांदूळ घेऊन त्यात थोडंसं कुंकू टाकून घ्यायचं आहे तांदळात आणि त्या तांदळामध्ये हा कलश आपल्याला स्थापन करायचा आहे अशा प्रकारे। आणि एका वाटीमध्ये गुंजवर कुठलंही सोन्याचं एखादं आभूषण असेल, छोटीशी अंगठी जरी असेल तरी ती ठेवायची आहे। आपल्याला सोन्याची पूजा करायची आहे कारण हे लक्ष्मीचं पूजा आहे, महालक्ष्मीची पूजा। तर सोनं ठेवायचं थोडं आणि त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं। नंतर एक लवंग आणि वेलदोडा व्हायचा आणि लाल गुलाबाचे या पूजेत खूप महत्त्व आहे। तर लाल गुलाब जरी एक फक्त असला आणि बाकी कोणतेही फुलं नसले तरी चालेल, पण लाल गुलाब वाहणं अतिशय जरुरी आहे। आणि देवीला आवडतं असा छान गजरा, वेण्या जे अवेलेबल असतील तर नक्की जरूर व्हा। असं छानसं आणि सुशोभित करायचं आहे छान पूजा। जितकी आपण प्रसन्न मनोभावे छान सजवू पूजा, तेवढं आपल्याला प्रसन्न वाटतं मनाला। जेवढे आपल्याकडे फुलं अवेलेबल असते ते छान सुंदर अशी पूजा सजवायची आहे। सुगंधी फुलं पण व्हायचे आहे, चाफा मोगरा आम्ही वाहिलेला आहे। आणि नैवेद्य म्हणून दूध आणि साखर एका वाटीमध्ये ठेवायचं आहे आपल्याला। पूजा मांडून झाल्यानंतर आपल्याला छान धूप तयार करायचे। हे माझ्याकडे धूप कप आहेत, याच्यामध्ये मी आता भीमसेन कापूर टाकणार आहे। भीमसेन कापूर हा अतिशय औषधी पण असतो आणि हा टाकल्यामुळे ना भीमसेन कापूर संध्याकाळच्या वेळेला जाळल्याने ना सगळी घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते। ज्या काही निगेटिव्ह एनर्जीज असतात त्या निघून जातात आपल्या घरातून। घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा धूप आपल्याला आता फिरवायचा आहे छान देवापुढे ठेवून। हा पहा असा असतो भीमसेनी कापूर, ओरिजिनल भीमसेन कापूर आहे हा। आधी आता आपल्याला देवाला धूप दाखवायचा, नंतर सगळ्या घरभर मस्त फिरवायचं आहे। भीमसेन कापूर जाळणे हे अतिशय शुभ मानलं जातं आणि जीवजंतू जे हवेत असतात ते सुद्धा मरून जातात भीमसेन कापुराच्या वासाने। तर हे औषधी महत्त्व पण आहे आणि दैवी महत्त्व देखील आहे या कापुराला।
आता छान पूजा मांडून झाली की छान असं उदबत्ती आणि दिवा दोघांनी ओवाळून घ्यायचं आहे. नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि छान देवीला आता दूध दाखवायचं आहे. शुक्रवारची ही पूजा आम्ही नित्यनेमाने करते. दर शुक्रवारी पूजा मांडत असते. आपल्या जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनाही म्हटलं दाखवावं. आता आपली बरीच फॅमिली मोठी झाली आहे तर म्हटलं त्यांच्याबरोबरही आपली ही पूजा शेअर करावी. खूप प्रसन्न वाटतं पूजा झाल्यानंतर. दाखव. आता आपण आपल्या संध्याकाळच्या रुटीनला सुरुवात करूया. मी स्वयंपाकाला लागतच होते तेवढ्यात निधी म्हणाली मला भूक लागली, म्हणून मी तिला पटकन आपला मसाला लच्छा पराठा करून दिला. मागे एकदा पण ही रेसिपी शेअर केली पण नवीन प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा दाखवते. आपल्या नेहमीप्रमाणे पोळ्यांची कणिक मळून घेतली. तिचा एक मोठा गोळा असा छान लाटून घ्यायचा आणि त्याच्यावर कोथिंबीर, थोडंसं सुकं पीठ, कणिक, तिखट असं सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आधी साजूक तूप छान लावून घेतलं आहे खाली मी आणि अशी पंख्यासारखी घडी करायची आपल्याला त्याची. मी एका हातात कॅमेरा पकडला होता, एका हाताने मी दाखवते करून. असा पंख्यासारखी घडी करत करत पुढे जायचं आहे म्हणजे त्या लेयर्स मग ते छान सुटतात जसं आपण पराठा शेकवतो तसं. आणि नंतर हे असं सरळ करून त्याला आपल्याला गोल करून घ्यायचा आहे राऊंड परत आणि मग तो राऊंड आपल्याला लाटायचा आहे म्हणजे त्या लेयर्स खूप छान येतात लाटताना. आता आपला लाटून झाला आहे. आता मस्त गरम तव्यावर शेकून घ्यायचं आहे साजूक तूप दोन्ही बाजूने लावून आपल्याला. झटपट भूक भागवण्यासाठी छान उपाय आहे. पोट पण भरतं छान. आणि त्याच्यावर मस्त चीज किसून टाकले आणि सॉसबरोबर खायला द्यायचं. बाहेरून जाऊन दमून आल्यावर पटकन भूक लागली की करण्यासाठी मस्त उपाय आहे हा. जेवढं आपल्याला हेल्दी वेने देता येईल मुलांना तेवढं द्यायचं. भाज्या पण कापून यात आपण टाकू शकतो. चला आता स्वयंपाकाला लागूया. मी आज कोबीची भाजी दाखवणार आहे तुम्हाला साध्या सिंपल पद्धतीने. तर इथे मी फोडणी तयार करते आहे. मिरची आहे ना, कढीपत्ता आणि मिरची त्याच्यावर आपल्याला करायची आहे भाजी. तर आता तेल तापल्यानंतर मोहरी जिरं टाकलं आहे, त्यानंतर हिंग टाकायचं आहे. आता कढीपत्ता टाकला आहे. तीन मिरच्या वापरल्या मी. कोबीच्या अंदाजाप्रमाणे मिरची घ्यायची आहे. जास्ती तिखट भाजी नाही करायची आपल्याला, साधी सिंपल भाजी करायची आहे.
हळद टाकली आहे, धणे जिरे पूड टाकली आहे, चवीला थोडी कोथिंबीर टाकायची. फोडणीत कोथिंबीर टाकली की खूप छान चव येते. थोडंसं परतवून घ्यायचं आहे. नंतर साखर आणि मीठ चवीनुसार टाकायचं आहे. आणि नंतर कापलेला आपला बारीक कापलेला कोबी सगळा त्याच्यावर टाकून घ्यायचा आहे फोडणीवर आणि छान सगळं मस्त परतून घ्यायचं आहे. परतून आता भरपूर सारी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीरने खूप सुंदर चव येते भाजीला. आता हे सगळं मस्त पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला वाफेवर ठेवून द्यायचं आहे. झाकण टाकून वाफ द्यायची आहे. अक्षरशः 10 मिनिटात ही भाजी तयार होते. कोबी जेवढा कोवळा असतो ना तेवढा भाजी फटाफट होते. अक्षरशः 5-7 मिनिटात ही भाजी होऊन जाते. टिफिनला द्यायला पण ही भाजी खूप छान लागते. गॅस आता एकदम स्लो करायचा आपल्याला, नाही तर खाली लागू शकते भाजी. असं अधूनमधून आपल्याला ओपन करून चेक करत राहायचं आहे. भाजी खाली लागू द्यायची नाही. कोबी हातात घेऊन असं दाबून बघायचं आहे. मऊ झाले की भाजी बंद करून द्यायची. हे भाजी मस्त तयार आहे. वरतून त्याच्यावर छान ओलं खोबरं आणि कोथिंबीर पेरून वाढायची आहे. खूप टेस्टी लागते आणि हेल्दी पण मस्त. आता मस्त आपण आमसुलाचं वरण करूया. तेल तापलंय, त्याच्यामध्ये मोहरी जिरं टाकलं, हिंग टाकलं, कढीपत्त्याची मस्त खमंग फोडणी द्यायची आहे. आता हळद टाकली, आमसूल टाकले मी फोडणीतच टाकल्यामुळे ना चव मस्त उतरते त्यांची. आता गोडा मसाला टाकला, लाल तिखट आणि कोथिंबीर टाकायची. कोथिंबीरने खूप छान चव येते. फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर तरी टाकायचीच. आणि गूळ पावडर टाकली आहे. गोड आंबट वरण करायचं ना आपल्याला, म्हणून गूळ पावडर वापरली. तुमच्याकडे जो गूळ अवेलेबल असेल तो टाकायचा. आणि आता वरण टाकायचं, शिजवलेलं वरण त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे. थोडीशी कन्सिस्टन्सी आहे, तुम्हाला पाहिजे तशी कमी जास्त करायची. काहींना पातळ वरण आवडतं, काहींना घट्ट वरण आवडतं. आणि सर्वात शेवटी आपल्याला मीठ टाकून ढवळून घ्यायचं आहे. आणि एकदम खळखळ उकळी आणायची मोठ्या गॅसवर आणि नंतर बारीक गॅसवर एक 5-10 मिनटं ही छान आपल्याला उकळत ठेवायचं आहे. हे वरण जेवढं आपण उकळू ना तेवढे त्याची चव खूप सुरेख येते. आता सगळं टाकून झालं, एकदा ढवळायचं आणि जरा गॅस फास्ट असू राहू द्यायचा, म्हणजे त्याला पूर्ण उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा. आणि आता गॅस मंद करून उकळायला असं छानपैकी आपल्याला त्याचा कट आल्यासारखा दिसतो. हे झालं आपलं आमसुलाचं वरण. आहे की नाही साधी सिंपल रेसिपी. फ्रेंड्स, आत्ताच शुक्रवारची छान पूजा झाली, स्वयंपाक पण तुम्हाला दाखवला. साधी सिंपल मेनू असतात आपले अगदी घरगुती पटकन होणारे, पण म्हटलं हेल्दी वेनेच आपण तुम्हाला सगळ्या रेसिपी दाखवू. आणि पूजा झाल्यानंतर ना घरात इतकी सुंदर अशी वाईब येते ना, खूप प्रसन्न वाटतं मनाला. तर मला पण इतकं आवडतं ना शुक्रवारची पूजा आणि ते धूप सगळ्या घरभर फिरवायला. आणि ना असं छान घरात सुवास असलेला केव्हाही चांगला असतो. आता देवाची कृपा तर आपल्यावर कायम असतेच आणि आपल्या प्रयत्नाची जोडही त्याला द्यावी लागते, हे अगदी मान्य. पण आपल्याला होईल तेवढं शक्यतो आपण घरात पॉझिटिव्हिटी ठेवायचा प्रयत्न करायचा. आणि माझी मैत्रीण मला नेहमी म्हणते की तुझ्या घरी आलं ना की खूप सुंदर असं सुवास जाणवतो, छान सुगंधी फुलाचा अत्तराचा वास येत असतो. पण ही कशाची सायने माहिती आहे का तुम्हाला? इथे देवाचा वास असतो. जिथे सुगंध असतो ना तिथे देवाचा वास असतो.
म्हणून आपल्या परीने ना जेवढं आपल्याला करता येईल तेवढं देवाचं नक्की करावं. जेवढं थोडा देवाला वेळ देता येईल तेवढं देवाला द्यावा वेळ. मेडिटेशन करावं, छान चिंतन मनन थोडा वेळ करावं. एक 10 मिनटं जरी देवाला समोर बसलं ना तरी एक मन शांत होतं आणि आपलं घर पण पॉझिटिव्हिटीने भरून जातं. आणि घराचे दारं खिडक्या अजिबात बंद करून ठेवायच्या नाही. छान सगळीकडे हवा खेळती ठेवायची, भरपूर प्रकाश येऊ द्यायचा. संध्याकाळच्या वेळेला पण दिवे लागणीच्या वेळेला सगळ्या रूममधले लाईट ऑन करायचे, छान दिवाबत्ती करायची, सगळ्या घरभर धूप फिरवायचा. आणि बंद घरं कधीच ठेवायची नाही. नेहमी छान हवा खेळती राहिली पाहिजे घरामध्ये असं बघायचं. प्रकाश जर कमी असेल ना तर आमच्या या इकडच्या फ्लॅटमध्ये खूप प्रकाश कमी आहे, तर आमचे दिवसभर लाईट्स चालू असतात, ट्यूबलाईट्स सगळ्या रूममधले लाईट्स चालू असतात. पण अंधारा घरात कधीच बसायचं नाही. आपल्याला नेहमी देवाचा आवाज जाणवतो. म्हणजे आपण जेवढं पॉझिटिव्हिटी अशी ठेवता येईल घरात तेवढी ठेवायची, म्हणजे घरातले सदस्यही नेहमी आनंदी राहतात. वातावरण पण आपलं खूप छान आनंदी राहतं, सगळ्यांची मनं शांत राहतात. किंवा माणूस कितीही वैतागून चिडचिड करून बाहेरून आला तरी घरात आल्याला त्याला असं शांत वाटलं पाहिजे. तर असं वातावरण निर्मिती तयार करायची गोष्ट आपण ज्या होममेकर्स असतो त्यांच्याच हातात असतं ना मैत्रिणींनो. तर तुम्ही पण हे सगळे नियम पाळा. आपल्याला होईल तेवढं घर आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचा असा. आणि शुक्रवारची पूजा तर मला इतका छान त्याचा अनुभव आलेला आहे. आर्थिक परिस्थिती काय आपली कमी जास्त होतच राहते कायमस्वरूपी, तर पैसा येतो जातो, पण एक आपलं सुख संपन्नता आपण म्हणतो ना, म्हणजे घरात आपण आनंदी असणं, सगळ्यांच्या तब्येती व्यवस्थित असणं किंवा संकट येऊनसुद्धा त्यातनं आपण सही सलामत बाहेर राहणं, यावर पण देवाची कृपाच असावी लागते. तर मला खूप असे अनुभव आलेले आहेत. त्यामुळे मी ही पूजा गेली 25 वर्ष करते आहे. आणि म्हणून मी तुमच्याशी डिटेलमध्ये शेअर केली की तुम्हालाही करायची असेल तर नक्की करा. माझे काका मोठे गुरुजी आहेत, त्यांनीच मला सांगितलेलं आहे. त्यांनी जसं गाईड केलं तसे साधी सिंपल ही पूजा आहे. फार काही त्याच्यात कॉम्प्लेक्स नाही आहे. असं 10 मिनटात आपण ही पूजा करू शकतो. आणि देवीचं नामस्मरण तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. पूजा मांडल्यावर केलं तर आणखी चांगलं. तर शुक्रवारची पूजा केल्यानंतर म्हटलं 1-2 शब्द तुमच्याशी असे शेअर करावे. पॉझिटिव्हिटी निर्माण करायचं काम आपलंच आहे ना होममेकर म्हणून. मी म्हटलं तुमच्याशी या गोष्टी शेअर कराव्या. मैत्रिणींनो, तुम्हाला असं जाणवलं का काय काय घरात गेल्यावर ना एकदम आपल्याला असं हेवी फिलिंग येतं किंवा असं जास्त वेळ तिथं बसावंच वाटत नाही, असं घुसमटल्यासारखं होतं आणि कधी एकदा तिथून बाहेर पडू असं होतं. असं मला बऱ्याच वेळा होतं. आणि काय आम्ही आता पहिले बाहेरगावी पण जायचो ना, तर काय हॉटेल्सला गेल्या पण आम्हाला ती वाईब जाणवायची. तर अशा ठिकाणी ना जास्त वेळ कधी थांबू नये. किंवा असं हॉटेल वगैरे असेल तिथे पण अशी काही वाईब आली ना तर तिथून निघून दुसरीकडे मुक्कामाला जावं, कारण तिथे काहीतरी वाईट घटना घडलेल्या असू शकतात. हे आपल्या मनाचे हे कौल पण तुम्हाला ओळखता आले पाहिजे. बारीक सारीक ज्या गोष्टी माझ्या लक्षात येतात ना, मी नेहमी तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करते. जडत्व ज्या वास्तूमध्ये जाणवतं ना तिथे जास्त वेळ थांबू नये. आणि आपल्या घरामध्ये जडत्व जाणवायला लागलं तर समजायचं की निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात आलेली आहे. आणि मी आत्ता जे तुम्हाला सांगितलं ते सगळे उपाय चालू करायचे. आणि भीमसेन कापूर छान दररोज जाळायचा. तमालपत्र असतं त्याच्यावर भीमसेन कापूर टाकून जाळलं तर गुरुवारी तरी खूप छान असतं. आपल्या घरात सगळ्या सदस्यांसाठी ते खूप चांगलं असतं. असे छोटे छोटे उपाय आपण करत राहायचे आणि देवाची साधना नित्यनेमाने घरात होत राहावी. देवाची पूजा नित्यनेमाने करावी, म्हणजे आपल्या घरात निगेटिव्हिटी शिरूच शकत नाही. तर जडत्व हे आपल्या वास्तूला कधी येऊ देऊ नका. आणि जिथे तुम्हाला जाणवेल तिथे जास्त वेळ थांबायचं नाही, तिथून बाहेर निघून यायचं लगेच. हाय, गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर आत्ताच देवीची पूजा झाली ना, मी सगळ्यांशी बोलत होते की पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी वास्तूमध्ये असते ना, तर त्याबद्दल आम्ही गप्पा मारत होतो. आता स्वयंपाक झाला, सगळं शांत बसलो होतो. तर आम्ही आत्ता जोगेश्वरी केव्जला गेलो होतो ना तिथे शूट करायला. तर खूप छान आहे, एकदा तुम्ही नक्की जा मुंबईत कधी आले की. आणि आपला व्लॉग पण नक्की बघा. खूप एन्शंट केव्ज आहेत त्या. तिथे गेल्यावर पण आम्हाला खूप असं वास्तूत जडत्व जाणवलं होतं, कारण ते एन्शंट सगळ्या तिथे गोष्टी घडून गेल्या. माहीत नाही काय काय तिथे घटना घडलेल्या असतील. तर लगेच ते हेवी फिलिंग आम्हाला आलं होतं. आणि बाहेर आल्यावरही जवळजवळ अर्धा तास असं जाणवत होतं हेवी. तर अशा जुन्या वास्तूंमध्ये कितीतरी गोष्टी दडलेल्या असतील ना, आपल्याला माहिती नाही, पण एक व्हिजिट द्यायला काहीच हरकत नाही. म्हणजे आम्हाला तिघींना पण सेम फिलिंग आलं होतं की ॲन्शंट. आणि आम्हाला काकांनी सांगून ठेवलं होतं त्याच ठिकाणी आम्ही गेलो. तिथले लोकल लोक होते ना, त्यांनी सांगितलं याच्या पुढे जाऊ नका, तर आम्ही नाही गेलो. असं आरे कॉलनीमध्ये पण
बऱ्याच लोकांचे अनुभव आहेत, पण आम्हाला तसं काही अनुभव आला नाही. पण आमचे पुढे गेलोच नाही आपण. ड्रायव्हर ते काही, अंकलनी घटना घडलेल्या होत्या आमचे जुन्या. चंदू दादा जे त्यांनी आहेत ना पण ते तिथे पण त्यांनी आम्हाला लिमिटेड एरिया सांगितला होता, तेवढंच फिरा, त्याच्या पुढे तुम्ही जाऊ नका म्हणाले. हां मग आम्ही तेवढंच फक्त गेलो होतो. काही हो. काही ठिकाणच्या गोष्टी त्या हिडन राहिलेल्याच बऱ्या. आपला जेवढा आपल्याला लोक जे सांगतात ते ऐकायचं. त्यांचं फक्त ऐकावं लागतं आपल्याला त्यात. आणि आईकडे पण एक गोष्ट आहे सांगण्यासारखी. आम्हाला आईने बऱ्याच वेळा सांगितले, म्हटलं आता तुम्ही पण आमची फॅमिली आहात तर तुमच्याबरोबर पण शेअर करते. आईचं नवीन नवीन लग्न झालं ना तर ती बाबांबरोबर साईटवर वगैरे पण जायची. बाबा हायड्रोमध्ये होते, तर महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे त्यांना ना वेगवेगळ्या साईटवर पाठवलं जायचं. तिथल्या हायड्रो डिपार्टमेंटला बाबा सायंटिफिक ऑफिसर होते, तर त्यांना पाचगणीला साईटवर पाठवलं होतं. आणि तेव्हा कसं नवीन नवीन लग्न झालं होतं, तर तिथे त्यांना राहायला रूम पण मिळायच्या, तर ते आपल्या वाईफला घेऊन जाऊ शकायचे, कारण 15-15 दिवस महिना तिथे साईटवर काम होतं, तर वाईफला घेऊन यायला अलाउड होतं. तर नुकतंच लग्न झालं होतं आईबाबांचं, तर ते दोघंही तिथे राहायला गेले होते. तर तिथे एक आईला आलेला अनुभव ती तुमच्याशी शेअर करते आहे. हां, आम्ही ना नुकतंच लग्न झालेलं होतं, त्यावेळी म्हणजे अशी परमिशन मिळाली होती की तुम्ही म्हणजे बायकोला वगैरे घेऊन जाऊ शकता. कारण काय तिथे म्हणजे लेबर वगैरे कोणी नव्हते ना, ते आम्हाला सगळं स्वयंपाकाचं सामान वगैरे घेऊन आम्ही गेलेलो होतो तिथे. आणि तिकडे पण काही भांडी घेतली होती, पण जर 8-15 दिवस मुक्काम होता. तर ते सकाळी उठून साईटवर जायचे, कधी दुपारी जायचे. तर त्या दिवशी ते सकाळीच गेले होते आणि मी आपलं स्वयंपाक वगैरे करून आटपून थांबले होते. ते आम्हाला रूम मिळायची. रूम म्हणजे कसं 3 रूम होत्या, गाडीच्या डब्यासारख्या एकामागे एक अशा 3 रूम होत्या. समोरच्या रूममध्ये त्यांचं ऑफिस होतं वॉटर सप्लायचं, आणि मधल्या 2 रूम आम्हाला वापरायला त्यांनी दिलेल्या होत्या. तर तिथे मग आता मी एकटीच राहत होती, आणि तिकडे समोर वॉटर सप्लायचं ऑफिस होतं. कोणी लोक यायचे, तर दार वगैरे मी आतनं बंद करून घ्यायची. फक्त त्यांना यायचं असलं तर ते आवाज देऊन यायचे, वहिनी आत येऊ का वगैरे त्यांना, कारण ते कॉमन हे वॉशरूम वगैरे आतमध्येच होतं ना, कधी यायचे. तर त्या दिवशी काय झालं, मी स्वयंपाक करून पडलेले होते आणि जस्ट डोळा लागला असेल, तर दुपारी 12ची वेळ होती. एकदम माझ्या शेजारी, कॉटच्या शेजारी एक बाई उभी होती डोक्यावर पदर घेऊन. बापरे म्हटलं, ही कुठनं आली, कारण सगळे दारं खिडक्या बंद असताना म्हटली बाई आली कुठनं. मला आधी क्षणभर कळेच ना काय झालं. जेव्हा लक्षात आलं की सगळंच बंद असताना ही बाई आली, म्हणजे ही काही म्हणजे साधी नाही आहे, काहीतरी आत्मा आहे. तर मला इतकं झालं, अगदी म्हणजे काहीच सूचना त्यावेळेला. म्हणजे असं आवाज द्यायचा, समोर लोक होते त्या ऑफिसचे, पण तरी पण नाही माझा आवाजच पुढे नाही कशातून. शेवटी मी आपल्या देवाचं नाव घेत बसली, राम 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 करत बसली. रामाचं नाव घेतल्यावर ते अगदी हळूहळू अदृश्य झाली. माझे हातपायचे लाकडासारखे झाले होते, एकदम कडक, म्हणजे उठता पण येई नाही, इतकं मला शॉक बसला होता तो. आणि ती बाई मग नंतर लगेच हळूहळू ती विरघळल्यासारखी झाली पूर्ण बाई. रामाचं नाव घेतल्याबरोबर रामरामच करत बसले होते मी. तर नंतर ती निघून गेली. पण मग ती निघून गेल्याबरोबर पटकन दाराची कडी काढली आणि एकदम बाहेर गेली. शेजारी लोक चांगले होते, तिथे मग जाऊन बसले त्यांच्याकडे. नंतर मग आम्ही चौकशी केली की हा काय प्रकार आहे. तर गावातल्या लोकांनी सांगितलं की इथे अशी काहीतरी घटना झालेली आहे एका बाईची. पण म्हणून मग ते कोणी असे म्हणजे रेसिडेन्स कोणी वापरत नव्हते, लोकल लोक कोणी वापरत नव्हते. जे बाहेरचे लोक होते त्यांना ते असे वापरायला द्यायचे. आणि दिवसभर ऑफिस असायचं, त्यांना काही नव्हतं वाटत. पण मग असे ते बाहेरच्या लोकांना आपल्याला माहिती नसेल, आपण राहतो तिथे, तेच ना. पण मग असा अनुभव आला मला. शी वॉज अ गार्डियन एंजल. हो, ते म्हणजे तशी ती चांगली असावी बहुतेक. चांगलं ऐकून तिने मला उठवलं, तिने की ही काही झोपायची वेळ आहे का असं काहीतरी ती बोलली. मी पटकन मग नंतर उठले आणि बाहेर गेले. म्हणजे एखाद्या वेळेस ते बाहेरचे लोक पण चांगले नसतील आलेले, कोणी तर येतात राहते ना ऑफिसमध्ये. हां, संरक्षण केलं, काही मला काही त्रास झालेला नाही त्याचा. असेही अनुभव येतात. अनुभव असतातच. हो ना, इट्स एनर्जी. आपल्याला बाहेर गेलं काही माहिती नसतं ना, आणि थांबायचं नाही असं. आम्ही सगळे सायन्सचे स्टुडंट आहोत, पण आम्ही ह्या गोष्टी सुद्धा मानतो, कारण आफ्टर ऑल ही एनर्जी आहे. एनर्जी निदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. चांगली असते तशी वाईट पण एनर्जी असते, बरोबर. सगळं येन
असतं ना चायनीज मध्ये तसं. हां, त्यामुळे आपण या गोष्टींवर विश्वास ठेवावाच लागतो. जिथे निगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह दोन्ही एनर्जी अस्तित्वात हो. आहेतच जगामध्ये. त्यामुळे आपल्याला होईल तेवढी काळजी घ्यायची, देवाचं करायचं. आणि मी मगाशी सांगितलं तसं घरात पण पॉझिटिव्हिटी हां. ठेवायची आणि हेवी फिलिंग जिथे येतं ना तिथून निघून जावं सरळ. म्हणजे जस्ट फॉलो युअर इन्स्टिंक्ट्स आणि अशा वेळी रामाचं नाव घ्यायचं किंवा हनुमान चालीसा. बेस्ट आहे. बेस्ट असतं. बस. म्हणजे आपलं तेच. आणि कुलदेवतेला स्मरण करायचं. तिथं कुलदेवतेचं नाव घेतलं की काही त्रास होत नाही. तर असा आमचा आजचा वेगळा टॉपिक जरा म्हटलं या आम्ही आईकडनं ही स्टोरी खूप वेळ ऐकली, म्हटलं आज आपल्या फॅमिलीबरोबर पण शेअर करूया. हम्म. चला आता या नोटवर पॉझिटिव्हिटीवर आपण आज छान पॉझिटिव्ह बोललोय, तर पॉझिटिव्हिटी नोटवरच आपला व्लॉग आता एंड करूया. तर आमचा आजचा हा व्लॉग वेगळ्या विषयावरचा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. उद्या नवीन फ्रेश विषयावर घेऊन येतो नवीन व्लॉग. तोपर्यंत आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्या फ्रेश व्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बाय.